आज ना मी खूप हॅपी होते, म्हणजे शोधायला गेले होते एक आणि सापडलं होतं दुसरं, पण सापडलं पण महत्वाची गोष्ट म्हणजे लेकरांच्या हलव्याचे दागिने शोधत होते कुठे ठेवलेत काय माहिती, पण ते काय सापडले नाही. पण त्याचं बनवायचं सामान भेटलं होतं, तर म्हटलं जाऊ द्या, हलव्याचे दागिने नाही तर नाही, सामान तर भेटले, आपण बनवू तर शकतो. मग त्याच्यासोबत नाही हे झिरमिळ्या पण भेटल्या होत्या, म्हटलं डेकोरेशनला उपयोगाला येईल. मग ते सगळं ठेवून दिलं आणि आम्ही निघालो होतो दुकानाला, कारण हलव्याचे दागिने बनवायचे म्हटल्यावर तिळगुळ पाहिजे आणि मला ना थोड्या मोठ्या साईजचे तिळगुळ पाहिजे होते, त्याच्यामुळेच आम्ही किराणा मालाच्या दुकानात निघालो होतो. मग किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो होतो आणि आमच्या आदविकला वाटाणे फुटाणे खायचे होते. मग तिळगुळ बघितले तर तिथे पण छोटेच होते, मग ते थोडेसे घेतले. म्हटलं मोठे तिळगुळ ना संध्याकाळी यांना नाहीतर भैयाला आणायला लावू. मग तेवढ्यात आम्हाला दिसली पाणीपुरी, मग म्हटलं चला बाबा पाणीपुरी खाऊया, कारण पाणीपुरी दिसल्यावरती कोण खाणार नाही. तर मस्त आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला बसलो होतो, म्हणजे करायला गेलो होतो एक आणि केलं दुसरंच, असं काहीतरी आमचं झालं होतं. आणि मग आमचा उंदीर मामा खात होते मुरमुरे, कारण त्याला ना पाणीपुरी आवडती ना भेळ आवडती, त्याच्यामुळे तो निवांत मुरमुरे खात होता. आमची चिव पाणीपुरीची वाट बघत होती. पाणीपुरी तर खाल्ली, पण सुक्की पुरी खाल्ल्याशिवाय तिथून काय हलू वाटत नाही. मग सुक्की पुरीची वाट बघत होतो. घरी आल्यानंतर आमचा उंदीर मामा कुरकुरा खात बसला होता. त्याच्या पप्पाने आणलं होता, त्याला भूक लागली होती म्हणून इकडे तिकडे लक्ष न देता निवांत आपलं खात बसला होता. म्हटलं चला बाबा, दिवस तर निघून गेला, आता तरी आपण हलव्याचे दागिने बनवूया, कारण 2 दिवसावर लेकरांचं बोरनान करायचंय. हलव्याच्या दागिन्यांमुळे राहिलं होतं आणि बाहेर विकत पण भेटतात, असं नाही की विकत घेऊ शकत नाही, पण मला ते काय आवडत नाही, कारण त्याच्यासोबत फक्त एक माळ हाताला बांधायचा आणि डोक्याचं एवढंच भेटत होतं. मग म्हटलं घरी ना आपल्याला पाहिजे तसं बनवू शकतो आणि पाहिजे त्या कलर मध्ये बनवू शकतो, कारण विकत आणलेलं लगेच ओळखायला येतं. मग मस्त असं घरी माझं बनवायचं चाललं होतं, पण लेकरांमुळे ना परत ते ठेवून दिलं. पण आमचे लेकर एवढे त्रास देतात ना की काय सांगायचं, एक झालं की एक येतं. पण आता तसंच लेकरांना हँडल करतच बनवावं लागतं. आता लेकरांना कुठे सोडून येणार, बनवायला बसले खरं, पण हा ग्लू पण संपला होता. मग म्हटलं जाऊ द्या, आता हे दुसऱ्या दिवशीच जाणार. आणि तुम्हाला जर हलव्याचे दागिने हे डिटेल मध्ये बघायचे असतील ना, तर मी खाली त्रिकोण मध्ये ना मोठा फुल व्हिडिओ टाकलाय, तर तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. आणि मग थोड्या वेळाने ना जावांची आमची मज्जा चालली होती, म्हणजे मी त्यांना शिकवत होते की व्हिडिओ कसा काढायचा, फोटो कसं काढायचं ते सांगत होते मी त्यांना. तर काय नाही, मस्करी चालली होती आमची. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.